लोभी कुत्रा. एक कुत्रा शिकारीकरिता निघाला होता. आज शिकार काय मिळणार विचार करत होता. एवढ्यात आकाशात उडणार गिधाड त्याच्या नजरेत पडलं. मोठी मेजवानी मिळणार या कल्पनेनं कुत्रा पाहू लागला. ओढ्याकाठी एक बैल पडलेला होता. जंगलातील प्राण्यांनी बैलाचा फडशा पाडला होता. शिल्लक भागावर गिधाडांची फौज तुटून पडली होती. कुत्रा बाजूला उभा राहिला. गिधाडाच्या मधून कशी संधी साधायची तो वाट बघत होता. गिधाड आपसात भांडत होती. एक दुसऱ्यावर धावून जात होते. आवाज करत होते. वेळ साधून कुत्र्यानं शिकारीच्या दिशेनं मुसंडी मारली. मांसाच्या तुकड्याचा लचका तोडला. एक गिधाड त्याच्या दिशेनं धावून आले. तुकडा तोंडात पकडून कुत्रा दूर पळाला. बाजूला नदीवर पूल होता. पुलाखालून पाणी वाहत होतं. कुत्र्यानं नदीतल्या पाण्याकडे पाहिलं. पाण्यात त्याला आणखी एक कुत्रा दिसला. त्याच्यापेक्षा तो कुत्रा आकाराने मोठा होता आणि कुत्र्याच्या तोंडात मांसाचा तुकडा होता. तो त्याच्या तुकड्यापेक्षा दुप्पट आकाराचा होता. कुत्र्याच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याला वाटले पाण्यातल्या कुत्र्यावर हल्ला करावा. त्याच्या जवळचा तुकडा हिसकावून घ्यावा. यामुळे 2 दिवसांच्या भोजनाचा प्रश्न निकाली निघेल. लोभी कुत्र्यानं जोरानं भुंकण्यासाठी तोंड उघडले. तोंडातला मांसाचा तुकडा वाहत्या पाण्यात पडला आणि वाहू लागला. दूर जाणाऱ्या तुकड्यांकडे बघत कुत्र्यानं स्वतःला दोष दिला. त्यावेळी त्याच्या डोक्यावरून उडत जाणारं गिधाड म्हणालं, तुझ्याजवळ जे आहे त्यानं तुझं समाधान झालं नाही. अधिक मिळावं या हावरटापणानं आहे तेही गमावून बसलास. तात्पर्य, माणसाने नेहमी जेवढं मिळालं तेवढ्यात समाधान मानावं. नाहीतर आपल्याजवळ जे आहे तेही गमावून बसतो.